मित्रांनो नमस्कार। आता बऱ्याच गोष्टी जर आपण अशा बघितलं तर मग माणसाकडे येणारो पैसो माणूस इन्वेस्ट करता म्हणजे गुंतवणूक करता तर ती बऱ्याच प्रमाणात करता आणि बऱ्याच प्रकारे करता। त्यातलीच एक गुंतवणूक जी असा ती असा सोन्याच्या स्वरूपात, दुसरी गुंतवणूक जी असा ती असा जमिनीच्या स्वरूपात। तर मग बरोबर ओळखलास, जमिनीच्या स्वरूपात जर का तुम्ही गुंतवणूक करूचा विचार करत असाल तर मग अगदी रस्त्याक लागूनच तुमच्यासाठी एक नवीन प्लॉट आणलो असा। नवीन तुमच्यासाठी असा बोलताय की ह्याची रस्त्याक जी लागलेली एंट्री असा ना ही किमान 5 गुंठ्याची एंट्री रस्त्याक लागून असा। समोर तुमका आंब्याची कलंबा दिसतात, तर मग ही कलंबाग पूर्णतः ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय खतात केलेली असा आणि किमान ही जी असा ना ती असा 2 एकरची जागा। आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया ही कशी असा ती। तर मग हैसर बघता 1 एकर जो मागच्या बाजूचा असा ना तो ओपन प्लॉट ठेवलेलो असा, कारण हैसर बऱ्यापैकी झाडा होती तर त्या झाडांची अळी असत शिल्लक। आणि दुसरी गोष्ट घर बांधण्यासाठी किंवा जर काय एखादी वास्तू बांधूची असा तर त्यासाठी ओपन जागा लागताच, म्हणजे मोकळी जागा। तर ती मोकळी जागा हैसर ठेवलेली असा आणि पहिल्या एकरात किमान 40 एक झाडं असत आणि ही सगळी झाडं सेंद्रिय खतान भरलेली असत। म्हणजेच आत्तापर्यंत त्यांचा खत जे जोपासला गेला आहे ना ते सेंद्रिय खतात केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना येणारी फळं जी ऑर्गॅनिकच असतील, सेंद्रिय आणि उत्पन्न देणारीच बाग असावी। तर मग तुम्ही जर विचार करत असाल तर मग आता विचार संपलो, हैसर येवा आणि इन्व्हेस्ट करा, म्हणजेच गुंतवणूक करा। सोबतच घर आणि इतर काही गोष्टी असतील ज्या तुम्ही मनात विचार करून ठेवल्या असतील असतात, म्हणजे जसा की येवजला असतात, तर मग ते हैसर पूर्ण करून मिळा। तर मग डायरेक्ट मालक असत, बघूया काय रिस्पॉन्स येतो तो। आणि विचार करत असाल तर जास्त विचार नको करू, फोन करा, बाकीची डिटेल तुमका फोनवरती दिली जात। चला तर मग